टॅक्स असिस्टंट ग्रुप बी त्यातील पूर्व परीक्षा 2018 यामधील हा प्रश्न आहे. जर पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे, क्यू आणि वाय ची सरासरी 25 आहे, पी आणि क्यू आणि वाय ची सरासरी 23 आहे, तर पी आणि वाय ची सरासरी किती? यातलं आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. 24, 19, 29, 25. तर पहा इकडे आता. पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे. बघा नीट हां. मग पी आणि क्यू ची सरासरी जर 20 असेल, सरासरी कसं काढतात? दोघांची बेरीज करून त्याला 2 ने भागायचं. 20 आहे. म्हणजेच पी अधिक क्यू त्याचं उत्तर आलं 40. समीकरण नंबर 1. पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे. म्हणजे पी अधिक क्यू भागिले 2 म्हणजे 20. 20 दुणे 40 आलं. दुसरा बघा. क्यू आणि वाय. क्यू आणि वाय यांची सरासरी किती आहे बघा बरे. क्यू आणि वाय ची सरासरी 25 आहे. क्यू अधिक वाय छेद 2 म्हणजे किती आले 25. म्हणून क्यू अधिक वाय बरोबर 2 भागिलेचा गुणिले केला 25 दुणे 50 आले. समीकरण नंबर काय आलं 2 आलं. पुढे पी क्यू आणि वाय ची सरासरी 23 आहे. म्हणजे पी अधिक क्यू अधिक वाय छेद सरासरी म्हणजे जेवढ्या संख्या असतील तेवढे भागायचं. 2 संख्या होत्या 2 ने भागलं. 3 संख्या आहे का नाही, मग 3 ने भागलं पाहिजे. बरोबर 23. म्हणून पी अधिक क्यू अधिक वाय बरोबर 23 त्रिक 69. समीकरण नंबर काय आले 3 आले. हा पहा इकडे आता. समीकरण 1 आलं, 2 आलं, 3 आलं. पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे म्हणजेच त्या दोघांची बेरीज 40 आहे. क्यू आणि वाय ची सरासरी 25 आहे म्हणजे दोघांची बेरीज 25 दुणे 50. 25 दुणे 50. दोघांची किती आली? 2 भागिले गुणले केले 25 दुणे 50 आले. पी अधिक क्यू अधिक वाय 30, 23 त्रिक आलं 69 आलं. तिघांची बेरीज किती आली? 69 आली. आता पहा बरे. त्याने प्रश्न काय विचारलाय? पी आणि वाय ची सरासरी किती? म्हणजे थोडक्यात आपल्याला पी आणि वाय ची बेरीज करून 2 ने भागायचंय. आता पहा बरे. पी अधिक क्यू 40 आहे. क्यू अधिक वाय 50 आहे. पी अधिक क्यू अधिक वाय 69 आहे. आता पहा पी अधिक क्यू ची किंमत 40 आहे की नाही? ती किंमत आपण जर इथे समीकरण 3 मध्ये भरली तर आपण वाय ची किंमत काढू शकतो. पहा पी अधिक क्यू 40 आहे. तर ह्या समीकरणामध्ये भरले आपण. पी अधिक क्यू आहे 40 आहे. मग आपण असं म्हणू शकतो 40 अधिक वाय बरोबर. पहा पी अधिक क्यू किती आहे 40. मग 40 अधिक वाय किती आलं 69 आलं. म्हणून वाय ची किंमत काय आली 69 वजा 40. म्हणून वाय ची किंमत काय आली 29 आली. वाय किती आले 29 आले. आता पुढे क्यू अधिक वाय याची किंमत किती आहे 50 आहे. क्यू अधिक वाय 50 आहे. मग कसं होईल बघा बरे. पी अधिक क्यू अधिक वाय 50 आहे. 50 बरोबर 69. म्हणून पी बरोबर 69 वजा 50. म्हणून पी ची किंमत काय बघा बरे 19 आली. पहा पी आला 19, वाय आला 29. वाय ची किंमत 29 आली आणि पी ची किंमत 19 आली. मग सरासरी आता पी अधिक वाय छेद 2 बरोबर. पहा सरासरी आता कोणाची काढायची? पी आणि वाय सरासरी. मग 29 अधिक 19 छेद 2. 29 आणि 19 आधी 48 भागिले 2. उत्तर काय आलं बघा बरे 24 आलं. त्या दोघांची सरासरी काय आली 24 आली. मग ए पर्याय हा योग्य आहे. पहा पी आणि क्यू दोघांची सरासरी 20 आहे म्हणजे बेरीज आली 40. क्यू अधिक वाय छेद 2 सरासरी 25 आहे. दोघांची बेरीज आली 50 आली. त्यांनी नीट मांडलं बरं का, चुकतं कधी कधी नीट पाहिजे. पी अधिक क्यू अधिक वाय छेद 3 23 आहे. 23 त्रिक आलं 69 आलं आणि या सर्वांची
तिघांची आपल्याला बेरीज सापडली, ह्या दोघांची सापडली. मग आपण काय करायचं, एकदा ही किंमत भरायची ह्या समीकरणात, एकदा ही भरायची ह्या समीकरणात. मग ही किंमत भरल्यावर P अधिक Q ची किंमत भरली Y ची येणार. Q अधिक Y ची भरली P येणार आणि मग काय होणार, मग त्या किमती भरल्या, P आणि Y आल्या, त्यांची आपण सरासरी काढू शकतो. दोघांची बेरीज करून 2 ने भागायचं फक्त, संपलं. उत्तर काय आलंय 24.